पटसंख्येअभावी बंद पडलेली ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील माध्यमिक विद्यालय शेलत ही शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी ग्रामस्थ एकवटले। माध्यमिक विद्यालय शेलत येथे पाल्यांचा प्रवेश घेतल्यास घरपट्टी व पाणीपट्टी माफ करण्याचा शेलत ग्रामपंचायतीचा क्रांतिकारी निर्णय। शाळा बंद पडू नये यासाठी विद्यार्थ्यांची शासनाकडे आर्तहाक। शाळा बंदच ठेवायची असल्यास आमच्या पाल्यांच्या शिक्षणाची पर्यायी व्यवस्था करावी अशी पालकांची शासनाकडे मागणी। ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील शाळा टिकवण्यासाठी ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थी एकवटले। गावची शान टिकलीच पाहिजे नाही का। आणि खरं म्हणजे पालकांनी त्यांच्याकडून आज शिकलं पाहिजे का ते आपल्यापेक्षा किती बोलतात, किती समजून सांगतात, त्याच्यात आपल्याला काहीतरी शिकण्यासारखं त्या मुलांकडेच आहे नाही का। आता त्यांचं म्हणणं आहे का आपली शाळा टिकलीच पाहिजे। मला शिक्षकांनी पण माझ्याकडे सगळं कॉन्टॅक्ट असतो, मी घरी असते तरी मला फोनवर शिक्षकांनी सांगितलं की मॅडम मुलांचं असं म्हणणं आहे की आमची शाळा टिकवलीच पाहिजे आणि सगळे पण इतर शाळेत शिकले पाहिजे। हा मला सकाळी 7 वाजताच मला शिक्षकांचा फोन येईल, ते कानवडे सर नाही किंवा दुसऱ्याने अशा शिक्षकांनी सांगितलं। म्हणजे मुलांची एवढी पकड आहे की शिक्षकांना सगळं शेअर करतात, सगळं मुलांना त्यांच्यापासून खूप चांगलं प्रेरणा भेटते। खरंच मी आपल्या गावच्या विद्यार्थ्यांचे मी मनापासून आभार मानते। आणि दुसरी गोष्ट आपल्या शाळेसाठी आणि आपल्या विद्यार्थ्यांसाठी आपल्या शेलत गावच्या विचार करून मी एक निर्णय घेतला। तुम्हाला पण सांगते की आपल्याला जे आपल्या शाळेत हायस्कूलमध्ये जे पालक आपल्या घालणार आहे मुलांना, त्यांना आपण घरपट्टी पाणपट्टी माफ केलेली आहे आणि जे घालणार नाही त्यांना माफ केली नाही जाणार। तुम्ही आता हे बोललेच नाही, ते खरंच करायचं। तुम्ही मागच्या मीटिंगला पण हेच बोलले होते ना, आता पण काही पालकांचे 2 मुलं आहेत शाळेत, ते उद्या काय म्हणतील आमचा एक मुलगा इकडे येईल, एक बाहेर जाईल, त्यांना कुठलीच माफी भेटणार नाही। बरोबर। आज जे शेलत गावातून एक मुलगा बाहेर जातो, एक गावात आहे, सर्वांनी प्रयत्न करा ते सर्वच्या सर्व मुलं इकडे झाले पाहिजे। हा जे बाहेर आहेत त्यांचा विचार करा, मागे ठेवा, पण गावातून जे मुलं बाहेर जातात ते गावात ठेवा। बाळासाहेब काळे हे आपल्या भावना या ठिकाणी या शाळेबद्दल व्यक्त करत आहे। मी बाळासाहेबांना विनंती करतो पुढे यायचे, आपली भावना व्यक्त करायची। प्रथमतः मी या शेलतगावचे जे पालक आहेत त्यांचे सर्वांचे अभिनंदन करतो, कारण त्यांनी खूप असं टोकाची भूमिका घेऊन ही शाळा आपल्या गावामध्ये कशा पद्धतीने टिकल असा प्रयत्न केला। त्याच्यानंतर भवारी गुरुजी असतील, सरपंच मॅडम असतील, रामदास तळेकर असतील, मुख्याध्यापक कानवडे सर असतील, सर्व पालक मंडळी, सर्व ग्रामस्थ मंडळी, अतिशय उत्कृष्ट असा निर्णय तुम्ही घेतलेला आहे। याच्या पाठीमागचा इतिहास असा होता की काही शिक्षकांनी, ज्या मागचे शिक्षक होते त्यांनी थोडासा याच्यामध्ये हलगर्जीपणा केलेला होता, कानवडे सर वगळता, तरी त्यांचं कालच मॅडमनं समायोजन केलेलं आहे, म्हणजे ते दुसऱ्या शाळेवरती रुजू झालेले आहे, तेव्हा त्यांचा काही प्रश्न इथं उपस्थित होणार नाही ही सर्व पालकांनी नोंद घ्यायची। कालच त्यांना ऑर्डर झालेले आहे, तेव्हा त्यांचा प्रश्न येणार। नव्याने सुरुवात कानवडे सरांनी ती जबाबदारी घेतलेली आहे आणि ती जबाबदारी ते पार पाडतील अशी सर्वजण आपण आशा व्यक्त करू। आणि सर्वांनी या सामुदायिक परिस्थिती असताना सामुदायिक परिस्थितीतून आपण त्यांना साथ दिली पाहिजे ही सर्व गावकऱ्यांना मी नम्र विनंती करतो। सरपंच मॅडमनं जे पालक इथं शाळेत मुलं घालतील त्यांना पाणीपट्टी रद्द केली, घरपट्टी रद्द केली, त्यांचेही मी स्वागत करतो। आणि यापुढे आपल्या गावचा कायम स्वाभिमान राहिला पाहिजे अशा पद्धतीने सर्वांनी जागृत राहिलं पाहिजे विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो।